बेसन न वापरता बनवलेली खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी. तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटलं असेल ना? पण हो, हे मात्र खरं आहे. चला लगेचच बनवूया. नमस्कार, सानिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बेसनाचा वापर न करता खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. चवीला तर एकदम उत्तमच आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी बघा सगळेच जण बेसनाचा वापर करतात, पण आज आपण कोथिंबीर वडीसाठी बेसनाचा वापर न करता मूग डाळीचा वापर करणार आहोत. इथे मी एक मोठी वाटी भरून मूग डाळ 2 तास पाण्यात भिजत ठेवली होती. डाळ बघा चांगली भिजलेली आहे. डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता इथे मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही मूग डाळ घालायची आहे. आता बघा भांड्यामध्ये बसेल तेवढी डाळ घालून घ्यायची आहे. आता इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत. छोट्या छोट्या बघा अशा तिखट असलेल्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या ह्याच्यामध्ये घातल्या. आता पाणी न घालता ह्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा पाणी न घालता आपण ही डाळ वाटून घेतली आणि डाळ एकदम बारीक वाटायची नाही आहे, अशी थोडी भरड वाटून घ्यायची आहे. हे बघा पाण्याचा वापर न करता आपण डाळ सगळी वाटून घेतली आणि डाळ बघा अशी थोडी भरभरीत वाटायची आहे, एकदम बारीक वाटायची नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. पहिले आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालतो आहे. आता इथे मी सगळं साहित्य हे मोठ्या चमच्याने घेतलेलं आहे बघा, छोटा चमचा घेतलेला नाही आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धणे पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे लाल तिखट थोडंसं घालायचं. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ घालूया. हे बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये 2.5 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने 2.5 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. पहिले आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवायची आहे, एका सुती कपड्याने पुसायची आहे आणि मग ती बारीक चिरायची आहे. जर अशीच चिरून घेतली तर मिश्रण हे बघा आता आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. डाळीचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे आणि कोथिंबिरीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, म्हणजे ती कोथिंबीर वडी खाल्ल्यासारखी वाटते. हे बघा सगळं मिक्स करून झालं आणि तुम्ही बघू शकता आपलं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. 1 वाटी डाळीसाठी 2.5 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी बरोबर होती. लगेचच वडी लावायला घेऊया. वडी लावण्यासाठी इथे मी ही चाळण घेतली आहे, तिला तेल लावून घेतलं आहे. चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण तिला चिकटलं जात नाही. आता हे सगळं मिश्रण आपल्याला या चाळणीमध्ये लावून घ्यायचं आहे. आता वडी शिजवण्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. आता ह्या पातेल्यावर आपल्याला ही चाळण ठेवायची आहे. चाळणीवर झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या आचेवर 15 ते 20 मिनिट आपल्याला ही वडी चांगली शिजवून घ्यायची आहे. हे बघा 15 मिनटं झालेली आहेत. ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे. आता वडी शिजले का ती बघण्यासाठी इथे मी ही सुरी घेतली आहे. ह्या सुरीचं टोक आपल्याला ह्या वडीमध्ये घालायचं आहे. हे बघा सुरीला अजिबात मिश्रण लागलेलं नाही आहे, ह्याचा अर्थ आपली वडी चांगली शिजलेली आहे. गॅस बंद करूया. हे बघा आता ही संपूर्ण थंड झाली आहे. आता हिला कापून घेऊया. आता पहिले आपल्याला हिच्या कडा सोडवून घ्यायच्या आहे. हे बघा अशा सगळ्या कडा सोडायच्या आहे. आता ज्या आकारात हवी आहे त्या आकारात आपल्याला ही वडी कापून घ्यायची आहे. आता मी थोड्या अशा जाडच ह्या वड्या ठेवणार आहे, एकदम पण पातळ करणार नाही आहे, कारण जाड वडी ठेवली की वरून कुरकुरीतने आतून मस्त खुसखुशीत होते. हे बघा वड्या सगळ्या कापून झाल्या. आता एक काढून दाखवते. बघा कसली भारी झाली आहे ना, आणि वडी मस्त शिजलेली सुद्धा आहे. हे बघा इथे मी या सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. आता ह्यांना तळण्यासाठी घेऊया. आता वडी तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये बघा वडी बुडेल इतकं मी तेल घातलेलं आहे. आता हे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वड्या घालायच्या आहेत. आता जेवढ्या वड्या बसतील तेवढ्या ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तेल बघा गरम असतानाच वड्या तेलामध्ये सोडा. थंड तेल असेल तर वडी तेलात घातल्यानंतर आपण तिला 10 ते 15 सेकंदानंतर पलटी करून घेतो आहे.
वडी तेलात घातल्या घातल्या लगेच पलटी करू नका. 10 ते 15 सेकंद वाट बघा आणि नंतर पलटी करा. आता कोथिंबीर वडी तळताना आपल्याला ती मध्यम ते मोठ्या आचेवर तळायची आहे. मंद आचेवर तळू नका, कारण कोथिंबीर वडी मंद आचेवर तळल्यानंतर बघा वड्यात तेल पितात आणि मग त्या तेलकट होतात. आता ह्यांना कुरकुरीत होईपर्यंत मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्यायचं आहे. हे बघा वड्या चांगल्या तळून झालेल्या आहेत, त्यांना लाल रंगसुद्धा आलेला आहे. आता सगळं तेल निथळून घ्यायचं आहे आणि वड्या काढून घ्यायच्या आहेत. आता उरलेल्या सगळ्या वड्या आपल्याला अशाच मस्त कुरकुरीत तळून घ्यायच्या आहे. इथे आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत आणि वड्या मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आणि चविष्टसुद्धा झालेल्या आहेत. तुम्हाला खरं सांगते, एकदा अशा नक्की वड्या बनवून बघा. तुम्ही बेसन वापरायचं ना विसरूनच जाल. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाज किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.